विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो किंवा शिक्षण क्षेत्राशी कुठे ना कुठे आपण जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर परिणाम होताना नेमका कोणता परिणाम होतो, कसा होतो या संदर्भातली सजगता ही आपल्यामध्ये असायलाच हवी. असं म्हणतात की माणसाच्या मूलभूत गरजापैकी शिक्षण ही एक मूलभूत गरज आहे. मात्र या मूलभूत गरजेवरच जर बाधा येत असेल तर त्यानिमित्ताने चर्चा करणं कधीही योग्य राहील. असं म्हणतात की 21व्या शतकामध्ये शिक्षण ही सगळ्यात मोठी संपत्ती ठरणार आहे. मात्र वाढत्या करोनामुळे झालेल्या शिक्षण क्षेत्रावर जे परिणाम होतात, या परिणामामुळे मुलांचे शाळा हे विश्वच हरवले आहे. शाळा बंद मात्र शिक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये खरोखरच हे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं का, की हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात आणि वंचित असल्याचं चित्रसुद्धा आपल्याला पाहावयास मिळत आहे. शाळेचं नेमकं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही चर्चा तुमच्यासोबत करणं हे मला वाटतं संयुक्तिक वाटतं. शाळा पुन्हा एकदा करोनामुळे बंद होत आहे. शाळा बंद होण्याचे संकेत मिळत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अनेक मर्यादा येत असल्याने अभ्यास करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो असा टाहो हा विद्यार्थी फोडतात. शाळा कधी बंद होईल, कधी सुरू होईल ही कल्पनाच विद्यार्थ्यांना येत नसल्याने एक प्रकारे शाळेची चिंता ही शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनाही लागली आहे. खरं तर मुलांचा भावनिक व सामाजिक विकास कसा होणार हाच या निमित्ताने खरा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. तो परिणाम होत असताना अनेक गोष्टींचा सामना त्यांच्या भावविश्वावर येऊन आदळत असतो, ज्याचे उत्तरं त्यांना अजूनही मिळत नाही. मात्र शाळा सुरू ठेवण्याचे अधिकार हे सर्व स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेले आहे. सरकारने हा अधिकार स्थानिक पातळीवर सोपवताना अधिकाऱ्यांना सुद्धा शाळा कशी सुरू करावी या संदर्भातल्या अडचणी आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. ज्यांची आर्थिक स्थिती दुर्बल असल्याने कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण असल्याचे चित्र आहे. पुन्हा वाढत्या कोरोनामुळे लॉकडाऊन लागणार. शासनाने शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान होऊ नये यासाठी भरीव योगदानाची कृती आखणे ही महत्त्वाची आहे. अन्यथा असं म्हणतात की शिक्षणातून आपण प्रकाशाकडे नेहमी जातो, मात्र ही वाटचाल अंधाराकडे तर होणार नाही ना, हे सुद्धा नाकारता येत नाही. कारण भविष्य हा विद्यार्थ्यांचा आहे. तर हे शैक्षणिक नुकसान नेमकं कसं भरून निघणार या संदर्भातली चर्चासुद्धा महत्त्वाची वाटते. अनेक हजारो पालक असे आहेत की ज्यांनी शाळेमध्ये पाठवण्याच्या संदर्भात असमर्थता दर्शवलेली आहे. आता पुन्हा नव्याने जर लॉकडाऊन लागणार असेल तर नेमकी सरकारची भूमिका काय, सरकार नेमकं कोणते पावलं उचलतात जेणेकरून मुलांच्या आरोग्यासोबत त्यांचा अभ्यासाची दिशासुद्धा ठरवल्या जाऊ शकते. तर जाणून घेऊया आपण आपल्या सरकारासंदर्भात की सरकारची भूमिका या संदर्भात काय आहे. आपले शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या निमित्ताने काय म्हणतात ते. कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहेत, त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थी जावेत की नाही अशा पद्धतीचा संभ्रम पालकांमध्ये आहेत. आपल्याबरोबर शिक्षण मंत्री वर्षाताई आहेत. ताई, काय सांगाल, कारण की ज्या पद्धतीनं कोरोनाची संख्या वाढताना दिसते आणि आता कुठेतरी दुसरा टप्पा आपल्याला येताना पाहायला मिळतो, तर कशा पद्धतीने पुढे काळजी घेतली जाते? काल पण आणि आज पण मी दोन्ही दिवस जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सगळ्यांचा रिव्ह्यू घेतला. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलले आणि जसं आपणही सांगितलं की सोलापूर असेल किंवा वाशिम असेल किंवा इतर ठिकाणी असेल ज्या निवासी शाळा आहेत, मग ते आदिवासी विभाग असेल किंवा सामाजिक न्याय विभाग असेल किंवा केंद्राच्या असतील किंवा इतर ठिकाणच्या आमच्या शाळा असतील, आम्ही एकच प्रयत्न करणार आहोत की मुलांची सुरक्षितता ठेवणं, शिक्षकांची सुरक्षितता ठेवणं, ह्याला प्राधान्य आम्ही दिलेले आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात आमचं जे पहिलं काम आम्ही सांगितलं कालच्या काल की स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी निर्णय घ्यावे आणि ज्या ठिकाणी अशा तऱ्हेचं वातावरण दिसतं किंवा जिथे या ठिकाणी नंबर आले त्या ठिकाणी तिथल्या मुलांना आयसोलेशन करणं, त्यांना बाकीचे व्यवस्थापन देणं, म्हणजे पूर्ण आरोग्याचं व्यवस्थापन त्यांच्यासाठी देणं. कारण आपण आपल्या SOP ते सांगितलेच आहे. परंतु त्या ठिकाणी शाळा पुढं चालू ठेवायच्या की नाही याबद्दल सुद्धा तात्काळ आपण निर्णय घ्यावा असं आम्ही त्यांना निर्देशित केलेला आहे. आज सुद्धा माझ्या बैठकीमध्ये मी तेच सांगितलं की शिक्षण अधिकारी असेल, तिथले कलेक्टर असतील, तिथले CO असेल, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होऊन तिथली स्थानिक परिस्थिती लगेच बघून लगेच त्या ठिकाणी निर्णय घेतले गेले पाहिजेत. आणि मला वाटतं पुष्कळशा जिल्ह्यांनी ते निर्णय अगोदरच घेतलेले आहेत. नागपूर असेल, अमरावती असेल, अशा जिल्ह्यांच्या तिथल्या कलेक्टरांनी या संदर्भामध्ये पाऊल उचललेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं परिस्थिती बघून भविष्यामधले निर्णय घेता येतील. परंतु आज तरी आम्ही या संदर्भामधल्या पूर्णपणे इन्स्ट्रक्शन खालपर्यंत देण्याचं काम केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्यंतरी एक सर्वे राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला, ज्यामध्ये अनेक पालकांनी अर्थात 92% पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात एक असमर्थता दर्शवलेली आहे, जी वेगवेगळ्या मुद्द्यातून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे सर्वे एका वर्तमानपत्रातून प्रसिद्धसुद्धा झालेला आहे. मात्र शाळा बंद झाल्यास
प्राथमिक माध्यमिक उच्च स्तरावरील परीक्षा होणार की नाही या संदर्भात सुद्धा एक प्रश्न आहे. ऑनलाईन परीक्षात विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. करोनामुळे पूर्ण देशभर लॉकडाऊन कदाचित जर झालं तर पूर्ण सिस्टीम जे आहे किंवा शाळाचे काम जे आहे ते बंद होणार आहे. शिक्षण संस्था देखील बंद होणार आहे. आणि याच काळामध्ये लॉकडाऊन झालेल्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य किंवा शैक्षणिक जे काही कार्य आहे तर ते सुद्धा वेठीस लागणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, संसर्ग वाढू नये ही जरी महत्त्वाची गोष्ट असली तरी अनेक ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचे नियोजन हे करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी 1ली ते 8वीपर्यंत परीक्षा होणार की नाही, कदाचित होणार असेल तर ती कशी, नाही होणार असेल तर मग पुन्हा असंच पास करून आपण पुढे जायचं का, म्हणजे अशा एक अनेक प्रश्न जे न सुटलेले आहेत. खरं तर मुलांच्या भावविश्वातून ही खरी उत्तरं शोधताना ती नेहमी अनिउत्तरीय राहतात यात मात्र शंका नाही. मात्र परीक्षेच्या संदर्भात नेमका कोणता निर्णय होतो आणि तो कसा होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा संदर्भात शासनाने काही निर्णय जाहीर केलेले आहेत. महाराष्ट्रात करोना व्हायरसचा फैलाव होऊ लागल्याने सगळ्यात आधी संकट ओढवणार आहे ते परीक्षांवर. कारण मार्च आणि एप्रिल हाच महिना मुळात परीक्षांचा मोसम असतो. 10वी 12वीच्या प्रत्येक राज्यातल्या परीक्षा या काळात सुरू होतात. CBSE बोर्डाच्या देखील 10वी 12वीची परीक्षा सुरू होणार. त्यानंतर 8वी आणि म्हणजे 1ली आणि 8वीची वार्षिक परीक्षासुद्धा या निमित्ताने सुरू होणार आहे. महिना अखेरपासून सुरू होताना या परीक्षेसंदर्भात सुद्धा सरकारने एक विचारपूर्वक पाऊल टाकणं गरजेचं आहे. शाळा बंद करून विषाणूची लागण होऊ नये याची काळजी अधिक घेतली जात आहे. यातच 10वी आणि 12वीची परीक्षेचा जो कालावधी आहे तो 29 एप्रिल ते 20 मे दिलेला आहे. तर 12वीच्या परीक्षेचा कालावधी जो आहे तो 23 एप्रिल ते 21 मे असा दिलेला आहे. या काळात खरं तर परीक्षा ही खूप कालावधीसाठी चालणार आहे. परिणामी शाळा पूर्णपणे बंद आहे, मात्र परीक्षा होणार आहे. मग परीक्षांचं संदर्भात, अभ्यासाच्या संदर्भात नेमकी करायचं काय, कशा पद्धतीने परीक्षा होत असताना आपण कसं त्या परीक्षेला समोर जाऊ शकतो, हाही प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होतो. शाळासोबतच अनेक स्पर्धा परीक्षा या काळामध्ये होणार आहे. अनेक सरकारी ठिकाणी नोकरी संदर्भातल्या परीक्षा होणार आहे. कुणी काय तोडगे काढले हे महत्त्वाचं आहे. मात्र मायबाप सरकार या संदर्भात काय धोरण आखू इच्छिते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर पाहूया नेमकं सरकारची या संदर्भातली भूमिका काय आहे ती. दुसरा प्रश्न आहे का की ज्या पद्धतीनं आता परीक्षा सुद्धा घेताना दिसलं जात नाही. तामिळनाडू सारख्या एका राज्याने म्हटलंय की किमान 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करता येईल अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली आहे. आपल्याकडे असं काही परिस्थिती होऊ शकते का? नाही, नक्कीच आपल्याला माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा आपण 1ली ते 8वी आणि 9वी आणि 11वी संदर्भामध्ये मागच्या वर्षी आपण त्यांची परीक्षा घेऊ शकलो नव्हतो कारण करोना होता. आणि त्यावेळेला आपण पूर्ण वर्षभराचं त्यांचं जे क्युम्युलेटिव्ह इव्हॅल्युएशन होतं, म्हणजे त्यांचा वर्षभराचा जो परफॉर्मन्स होता तो काउंट करून आपण त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात देण्यासंदर्भामध्ये तिथल्या शाळेला आपण निर्देशित केलं होतं. तसं आपल्याला भविष्यामध्ये करण्यासाठी आपल्याला तपासून घेऊन आपण ते करू शकतो, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त 10वी आणि 12वीचे जे बोर्ड एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता, कारण ते महत्त्वाचं मुलांचं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी मुलांना ॲडमिशन घेणं असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या प्रोसिजर असेल, म्हणून आपण त्याचा सुद्धा विचार करू. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामधला निर्णय आम्ही आपल्याला जरूर लवकरात लवकर करू.